दिवस होता रविवार. आम्ही दोघंही तयार होतो आणि आमची गाडीही तयार होती. तर आम्ही दोघं आज निघालो होतो सद्गुरू संत श्री बाळूमामा याच्या दर्शनासाठी आदमापूरला. आणि पोचल्यानंतर आम्ही पार्किंगला पहिला जागा शोधली आणि गाडी पहिला पार्क केली. पार्क केल्यानंतर आतमध्ये जातानाच आम्ही पाहिले की गर्दी तर भयानक होती. हे तुम्ही बाहेरची गर्दी बघू शकता. आतमध्ये ही गर्दी बघा किती आहे. तर थोडंसं सिनेमॅटिक 1-2 व्हिडिओ शूट केले आणि थोडे व्हिडिओ शूट केल्यानंतर मग आम्ही गेलो पुढे दर्शनाच्या रांगेमध्ये. आणि दर्शनाच्या रांगेमध्ये लागताच आम्ही बघितलं की गर्दी खूप होती, प्रचंड गर्दी होती. रांग ही भली मोठी रांग अशी लागलेली होती आणि भाविकांमध्ये ही गर्दी धक्काबुक्की असं काही नव्हता. एकदम शांततेनं सगळं चालू होतं. दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर बाबामाचा भंडारालाही लावून घेतला आणि भंडारा लावून घेतल्यानंतर आम्ही गेलो पुढे. तिथं असं हे तुम्ही बघू शकता. इथं असं मानलं जातं की शिक्का जर आपला चिकटला तिथे बाबामाचा भंडारा लावून तर आपली जी मागितलेली इच्छा असते ती इच्छा पूर्ण होते आणि भरपूर लोक ते आपली इच्छा मागत होते. आणि हे तुम्ही गर्दी बघू शकता. गर्दी खरंच खूप होती. त्या गर्दीमध्ये म्हणजे लोकांची एक श्रद्धा आहे, लोकांची एक भक्ती आहे आणि कुठेही काही असं धक्काबुक्की काही नसते. एकदम शांततेनं सगळे दर्शन घेत असतात. तर आम्ही पुढे निघालेलो आमचं अगरबत्ती कापूर लावण्यासाठी. आणि हे पहिला आम्ही अगरबत्तीने कापूर लावून घेतलं. मग आम्ही गेलो नारळ फोडायला. नारळ फोडून घेतला आणि थोडंसं आम्ही तिथं नारळाचं पाणीही पिलं. मग आम्ही चाललेलो प्रसाद घेण्यासाठी. आणि प्रसादालाही तुम्ही बघू शकता गर्दी खूप होती, प्रचंड गर्दी होती. इथल्या महाप्रसादाची चव असते ती तुम्हाला मोठमोठ्या हॉटेल्समध्येही भेटणार नाही. हा महाप्रसाद जो असतो तो खाल्यानंतर मन तृप्त होतं. खरंच महाप्रसाद हा वेगळाच एक असतो. इथला महाप्रसाद खाल्यानंतर मन असं शांत होतं आणि पोट लगेच भरतं. तुम्ही बघू शकता भाविकांची ही गर्दी किती होती महाप्रसादाला. तर आता आम्ही थोडासा महाप्रसाद खाऊन घेतो आणि महाप्रसाद खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो घरी. आणि तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर आम्हाला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबला आम्हाला सबस्क्राईबही करा.